ओके. सो करंटली ॲक्च्युली मी आलो आहे पाताळगंगाच्या पुढे नवी मुंबईच्या इथे गुळसुंद म्हणून एक गाव आहे. हे एक जुनं पुराणं एकदम पेशवेकालीन देऊळ आहे. ते बघू शकता तुम्ही रासायनिक वगैरे. पाताळगंगा जे रिलायन्सचं मोठं प्लांट आहे इथे, तो एरिया आहे. अतिशय स्वच्छ पाणी आहे इथे. आणि हे जुनं शिवमंदिर आहे सिद्धेश्वर म्हणून. ते सोन्याचं त्याला हे केलेलं आहे. दाखवतो आता. नंदी आहे. अतिशय पुरातन असं हे आहे गुळसुंद गाव. कोकणच म्हणता येईल, मिनी कोकण. आणि हे सुंदर अशी शिवपिंड. आज आमचं इथे संमेलन असल्यामुळे मी आलेलो आहे. तर बाकीचा इतिहास सांगीनच मी व्हिडिओमध्ये. गुळसुंद जे पाटणकर सुद्धा इथे मौजे चिखली म्हणून आहे, तिथे पाटणकर सरदारांचं घराणं होतं. तर ते पेशव्यांचे सरसेनापतीसुद्धा होतं. ओके. सो करंटली ॲक्च्युली मी आलो आहे पाताळगंगाच्या पुढे नवी मुंबईच्या इथे गुळसुंद म्हणून एक गाव आहे. हे एक जुनं पुराणं एकदम पेशवेकालीन देऊळ आहे. ते बघू शकता तुम्ही रासायनिक वगैरे. पाताळगंगा जे रिलायन्सचं मोठं प्लांट आहे इथे, तो एरिया आहे. अतिशय स्वच्छ पाणी आहे इथे. आणि हे जुनं शिवमंदिर आहे सिद्धेश्वर म्हणून. ते सोन्याचं त्याला हे केलेलं आहे. दाखवतो आता. नंदी आहे. अतिशय पुरातन असं हे आहे गुळसुंद गाव. कोकणच म्हणता येईल, मिनी कोकण. आणि हे सुंदर अशी शिवपिंड. आज आमचं इथे संमेलन असल्यामुळे मी आलेलो आहे. तर बाकीचा इतिहास सांगीनच मी व्हिडिओमध्ये. गुळसुंद जे पाटणकर सुद्धा इथे मौजे चिखली म्हणून आहे, तिथे पाटणकर सरदारांचं घराणं होतं. तर ते पेशव्यांचे सरसेनापतीसुद्धा होतं.